चेसचा गेम खेळताना आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो. सुरुवातीला जसं माझ्या मुलाला पडला की मम्मा हत्ती सरळ का चालतो, घोडा अडीच घर का चालतो, उंट तिरपाच का चालतो, अरे तो तसा चालतो. तुम्ही त्याची चाल बदलू शकता का? ऑफकोर्स नाही. का बरं? बिकॉज गेमच तसा बनलेला आहे. सो दिस अप्लाइज इन आवर लाईफ एज वेल. म्हणजे आपण असं म्हणण्यापेक्षा सुनीता अशी का वागते, शोभा तशी का करते, राहुल असा का बोलतो माझ्याशी, त्याला समजत नाही का, त्यांनी असं वागायला पाहिजे, असं करण्यापेक्षा ही व्यक्ती ही अशीच राहणार आहे, हिचा स्वभाव असा आहे, एक्सेप्ट इट आणि मूव्ह आहे, रॅदर देन हे असं काय ते तसं काय हे असं का करण्यापेक्षा. कारण त्याचा त्रास समोरच्या माणसाला तो होतोच, पण कितीतरी पटीने आपल्याला जास्त होतो. त्याच बरोबरीला नेहमी ना माझ्या आयुष्याच्या वाटेला वजीर नाही येणार. वजीर कुठेही कसाही फिरू शकतो, बरोबर, पण कधीतरी माझ्या आयुष्यात खेळण्याच्या याच्यात कधीतरी प्यादा राहील, कधीतरी घोडा राहील. मला काय सांगायचंय, आपल्याकडे जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त काय चांगलं करू शकतो याच्यावर फोकस करा. सो फोकस ऑन द सोल्युशन्स, नॉट ऑन द प्रॉब्लेम्स. आणि जर असं वाटलं की प्रॉब्लेम खूप जास्त मोठा आहेच, मग मी पण आहेच. थँक्यू.